ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांनी मालवण येथे जाऊन भेटी दिल्या। यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने सामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला। या प्रकरणी आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले। या संदर्भात एक चौकशी समिती नेमण्यात आली होती। या समितीने आता आपला अहवाल सादर केला। चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येत आहे। मालवण सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला। यानंतर मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळेल। या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला 16 पानी अहवाल सादर केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याचं डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आलेलं नव्हतं, याचा उल्लेख या अहवालात आहे। अनेक ठिकाणी चुका, पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण समोर आलेलं आहे। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंगरांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। या समितीत सार्वजनिक बांधकाम विकास विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, ITIचे प्राध्यापक जांगीड, प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता। अनेक ठिकाणी चुका होत्या, तसेच शिवरायांचा पुतळा कोसळण्याचं मुख्य कारण या समितीने अहवालात नमूद केलं आहे। गंज आणि कमकुवत फ्रेममुळे 35 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं अहवालात म्हटलं आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा नेमका कसा कोसळला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण समोर आलं आहे। देखभाल योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला। यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला। चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचं करण्यात आलं होतं। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला, त्याचं डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं। सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडून हा अहवाल देण्यात आला असून यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे। पुतळा पडण्याची अनेक कारणं या तज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत। दरम्यान मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार। पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महिनाभरातच सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली। काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली। कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी राज्य शासनाने 500 पेक्षा जास्त पानांचे निकष असणारी निविदा प्रसिद्ध केली। नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आयुर्मान सुमारे 100 वर्ष इतके असणार। 10 वर्ष या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदारांनी करायची आहे। इच्छुक शिल्पकारांना 3 ऑक्टोबर पर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल। त्यानंतर 4 ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल। तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत